आपल्या लोकशाही क्लासचे सर्व विद्यार्थी व पालक व मेकरमधील सर्व नागरिक यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण श्रीराम यांच्या कथेतून काय शिकलं पाहिजे? आपण जे आतापर्यंत ऐकलं आहे की श्रीरामांना कैकेयीच्या सांगण्यानुसार 14 वर्ष वनवास भोगणं पडला आणि राजा दशरथ यांनी रामाला सांगितलं होतं की तुम्हाला 14 वर्ष वनवास भोगावा लागेल, परंतु रामाने कोणताही शब्द न काढता त्या शब्दाचं पालन केलं। म्हणजे आईवडिलांचं पालन कसं असतं, आपण आज्ञा पालन कसं केलं पाहिजे हे श्रीरामांच्या कथेपासून शिकण्यासारखं आहे। हे सर्व मुलांकरता, सर्व विद्यार्थी असतील, सर्व मुली असतील, सर्व मुलं असतील, सर्वांकरता एक शिकवण आहे, सर्वांकरता एक आज्ञा आहे, सर्वांकरता एक समज आहे की आपण आपल्या आईवडिलाचं किती ऐकलं पाहिजे। आता आजकालची मुलं आईवडिलांनी छोटासा सल्ला दिला, छोटीशी गोष्ट सांगितली जी तुम्हाला आवडली नाही, तुम्ही लगेच आईवडिलांवर नाराज होता। आणि तुम्ही श्रीरामाचा विचार करा, ज्यांना 14 वर्ष वनवास त्यांच्या वडिलाच्या सांगण्यावरून आणि आईच्या सांगण्यावरून करणं पडा, परंतु फार मोठ्या आदरानं, फार मोठ्या खुशीनं त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला। तर याहून सर्व मुलांना शिकण्यासारखं आहे।